द्वारकाधीश भगवान की जय. जय द्वारकाधीश. अतिशय छान असं दर्शन झालेलं आहे. पहाटे आम्ही लवकर आलेलो, खूप सुंदर दर्शन झालं. प्रचंड गर्दी होती पण दर्शन छान झालं. द्वारकाधीश भगवान की जय. तुम्ही आमच्या मागे पाहताय ते आहे द्वारकाधीश भगवान यांचं मंदिर आहे. खूप छान दर्शन झालं. त्याचबरोबर आज आहे 13 डिसेंबर 2025. आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. खूप छान वाटतंय की छान अशा दिवशी परमेश्वराचं दर्शन झालं. छान वाटतंय. तुम्ही पण दर्शन घ्या. वरती बघा कळस. जय द्वारकाधीश भगवान की जय. द्वारकाधीश भगवान की जय. जर द्वारकेला तुम्हाला जायचं असेल तर द्वारका या तीर्थक्षेत्री आपण कशा पद्धतीने जाऊ शकतो, त्याचबरोबर द्वारका मंदिर आहे तर त्याची वेळ काय आहे, मंदिर उघडण्याची बंद करण्याची वेळ काय आहे आणि द्वारका या तीर्थक्षेत्राचं महत्त्व काय आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर पहा, जर तुम्ही द्वारकाधीश भगवान यांच्या दर्शनासाठी द्वारकेला जाणार असतील तर तुम्ही बाय रोड जाणार असतील तर द्वारकेला जाण्यासाठी जामनगर बस स्थानक देखील आहे आणि ते सर्वोत्तम असं कनेक्शन आहे. तर जे द्वारकाधीश मंदिरापासून जवळपास 137 किलोमीटर अंतरावर आहे. आणि जर समजा तुम्ही विमानाने जाणार असतील तर मग जामनगर हे विमानतळ देखील सर्वात जवळचं असं विमानतळ आहे जे मंदिरापासून 137 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचबरोबर जर समजा तुम्ही रेल्वेने जाणार असतील तर द्वारका रेल्वे स्टेशन ह्या ठिकाणी तुम्ही उतरून द्वारकाधीश भगवान यांच्या दर्शनाला जाऊ शकतात. तर द्वारका रेल्वे स्टेशनपासून मंदिर हे जवळपास 3 किलोमीटर अंतरावर आहे. द्वारका रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर तुम्ही रिक्षेने वगैरे सहजच तुम्ही मंदिरापर्यंत जाऊ शकतात. आणि राहण्याचं म्हटलं तर मंदिराच्या जवळपास अनेक असे हॉटेल्स आहेत. ज्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील मी सांगितलेलं आहे की मंदिराच्या परिसरात बरेच धर्मशाळा आहेत, चांगले असे हॉटेल्स आहेत. त्याचबरोबर ॲव्हरेज रेंजमध्ये हवे असतील तशा पद्धतीचेही आहेत, म्हणजे कमी दरातही त्या ठिकाणी तुम्हाला रूम मिळू शकतात. आणि जर तुम्हाला अगदी हायफाय रूम हवे असतील तर तशा पद्धतीचेही रूम त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर तुम्हाला हवे त्या ठिकाणी तुम्ही रूम घेऊ शकतात. शक्यतोवर मंदिराच्या जवळपास घेतलं तर आपल्याला बऱ्याच वेळेला आपण दर्शनाला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही राहण्याचंही त्या ठिकाणी करू शकतात. त्यानंतर की द्वारकाधीश मंदिराचा जो टायमिंग आहे तर तो काय आहे. द्वारकाधीश मंदिरात दर्शनासाठी जाणार असतील तर मंदिराची वेळ आहे पहाटे 6:30 वाजेपासून तर दुपारी 1 वाजेपर्यंत तुम्ही दर्शनाला जाऊ शकतात. 1 ते 4 मध्ये मंदिर बंद असतं, त्यावेळेला कोणत्याही प्रकारचं दर्शन तुम्हाला होणार नाही. तर दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत मंदिर बंद असतं. त्यानंतर 5 वाजता मंदिर उघडतं आणि 5 वाजेपासून तर रात्री 9 ते 9:30 वाजेपर्यंत तुम्ही दर्शन घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने मंदिराची दर्शनाची वेळ ही फिक्स्ड अशी आहे, तर त्यात कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. म्हणूनच जेव्हाही तुम्ही द्वारकाधीश भगवानांच्या दर्शनाला जाल तर शक्यतोवर पहाटे दर्शनाला जा. तर का? कारण जर तुम्ही पहाटे द्वारकाधीश भगवान यांचं दर्शन घेतलं तर त्यानंतर तुम्ही मग बेट द्वारका या ठिकाणी जाऊ शकतात. रुक्मिणी मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनाला जाऊ शकतात. आणि लक्षात घ्या, दुपारी 1 ते 4 मध्ये द्वारकाधीश भगवान, त्याचबरोबर बेट द्वारका, रुक्मिणी मंदिर आणि नागेश्वर तीर्थक्षेत्र या सर्व ठिकाणी दुपारी मंदिरं बंद असतात. दुपारी 1 ते 4 मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं दर्शन होणार नाही. श्री द्वारका हे 4 धामपैकी एक धाम मानलं जातं. तर उत्तराखंडमधील जे 4 धाम आहेत जसे की यमुनोत्री, गंगोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ ही उत्तराखंडमधील 4 धाम आहेत. आणि भारतातील जे प्रमुख 4 धाम आहेत तर त्यातलं आहे द्वारका, जगन्नाथपुरी, रामेश्वरम आणि बद्रीनाथ हे 4 धाम आहेत. तर द्वारकाधीश हे 4 धामपैकी एक पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे, एक धाम मानलं जातं. त्याचबरोबर जे सप्तपुरी आहेत तर सप्तपुरींमधील देखील एक पुरी मानलं जातं. म्हणून ह्या अशा पवित्र तीर्थक्षेत्री जाण्याचा योग प्रत्येकाच्या नशिबात
परमेश्वर कृपेने येवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करते. आणि जेव्हाही तुम्हाला श्री द्वारकाधीश भगवान यांच्या दर्शनाला जाण्याची संधी मिळेल तर त्यावेळेला त्या संधीचं सोनं जरूर करा. श्री द्वारकाधीश तीर्थक्षेत्र हे अतिशय सुंदर, निसर्गरम्य आणि तेवढंच महत्त्वाचं पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे. श्री द्वारका ही श्रीकृष्णांची राजधानी मानली जाते. तर बेट द्वारका हे त्यांचं निवासस्थान आहे असंही म्हटलं जातं. श्रीकृष्ण हे द्वारकेत त्यांची धार्मिक सभा आयोजित करत असत असंही सांगण्यात येतं. तर पहा, अतिशय छान असं तीर्थक्षेत्र आहे. त्याचबरोबर श्री द्वारकाधीश मंदिरात गर्भगृह, अंतराल मंडप आणि अर्धमंडप यांचा समावेश आहे. हा मंडप सर्व बाजूंनी उघडा आहे आणि 5 मजल्यांची उंचीपर्यंत उंच आहे आणि 60 खांबांनी त्याला आधार दिलेला आहे. तर मंदिरात सुमारे 50 मीटर 165 फूट उंच एक उंच पिरॅमिड शिखर आहे. तर मंडपाचे पिरॅमिडल छत लहान घंटा आकाराच्या मुकुटांच्या मालिकेने सजवलेलं आहे. मंदिरात संकुलात प्रवेश करण्यासाठी 2 मुख्य दरवाजे आहेत. तर दक्षिणेकडील दरवाजा याला स्वर्गद्वार म्हटलं जातं. तर उत्तरेकडील जो दरवाजा आहे त्याला मोक्षद्वार म्हटलं जातं. तर जेव्हाही तुम्ही द्वारकाधीश भगवान यांच्या दर्शनाला जाल तर तुम्ही स्वर्गद्वार आहे तिथूनही दर्शनाला जाऊ शकतात किंवा मग मोक्षद्वार आहे तिथूनही तुम्ही दर्शनाला जाऊ शकतात. दोघंही दरवाजामधून आपल्याला प्रवेश मिळत असतो. तर द्वारकेला जेव्हाही तुम्ही जाल तर तिथे भेट देण्यासारखी कुठली तीर्थक्षेत्र आहेत तर श्री द्वारका या तीर्थक्षेत्री गेल्यानंतर श्री द्वारकाधीश मंदिर, त्यानंतर रुक्मिणी देवी यांचं मंदिर, भडकेश्वर महादेव मंदिर, समुद्रनारायण मंदिर आणि श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी दर्शनाला जरूर जा. त्याचबरोबर त्या ठिकाणी गोमती घाट देखील आहे आणि सर्वात महत्त्वाचं त्या ठिकाणी द्वारका बीच आहे, सुदामा सेतू आहे, अशी बरीच ठिकाणं आहेत. तर त्या ठिकाणी दर्शनाला जायला विसरू नका. त्या ठिकाणी गोपी तलाव देखील आहे. तर गोपी तलावचंही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. जेव्हाही तुम्ही द्वारकेला जाल जरूर या तीर्थक्षेत्रांना दर्शन घ्या. प्रत्येक ठिकाणी जायला विसरू नका. वेळेचं अगदी व्यवस्थित असं नियोजन करा. भगवान की जय. जय द्वारकाधीश. छान असं द्वारकाधीशांचं दर्शन झालं. जय हो. या ठिकाणी तुलादान केलं जातं त्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे. जय द्वारकाधीश. श्री द्वारकाधीश भगवान यांचं दर्शन घेतल्यानंतर जेव्हा आपण बाहेर येतो तर त्या ठिकाणी तुलादान केलं जातं. तर ह्या जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतायत तर ह्याच ठिकाणी अगदी मंदिराला लागूनच आहे. जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा ह्या ठिकाणी तुलादान केलं जातं. तर द्वारकाधीश मंदिरातील तुलादान म्हणजेच भक्तांनी त्यांच्या वजना एवढं धान्य, सोने, चांदी किंवा इतर वस्तू दान करणं. तर त्यामागे पौराणिक अशी कथा आहे. तर सत्यभामा आणि नारद मुनी यांची ही कथा आहे. तर असं मानलं जातं की हे दान सर्व ग्रहदोष दूर करतं, त्याचबरोबर आरोग्य, सुखसमृद्धी देतं आणि मोक्ष मिळवून देतं. तर हे जगत मंदिर म्हणूनही ओळखलं जातं, जिथे भक्त श्रीकृष्णाला साक्षी मानून तुलादान करतात. तर तुलादान का आणि कसे करतात तर पहा, पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णांच्या पत्नी सत्यभामा यांनी नारद मुनींना श्रीकृष्ण दान केले. तेव्हा श्रीकृष्ण त्यांना आपल्या वजना इतके सोने दान करण्यास सांगितले. तर सत्यभामा यांनी खूप सोने दान केले तरीही श्रीकृष्ण हलके ठरले. तर तेव्हा रुक्मिणीने एक तुळशीचं पान ठेवताच जे काही ते तराजूचं हे होतं, जो काही पडला होता तर तो समान झाला. म्हणजेच तुळशीपत्र ठेवल्यामुळे ते समसमान झालं. तर यावरून तुळशीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे हे आपल्या लक्षात येतं आणि या कथेमुळेच तुलादान सुरू झालं. तर हे दान केल्याने सर्व जे काही ग्रह दोष असतील तर ते संपतात, दीर्घायुष्य प्राप्त होतं, चांगलं आरोग्य प्राप्त होतं, त्याचबरोबर सुखसमृद्धी मिळून विष्णू लोकाची प्राप्ती होत असते असंही म्हटलं जातं. तर आता हे कशा पद्धतीने केलं जातं तर मंदिरामध्ये एक मोठा
मोठा तराजू असतो आणि भक्त श्रीकृष्णाला साक्षी ठेवून स्वतःच्या वजना एवढं धान्य जसे की तांदूळ असेल, साखर असेल, तूप, तेल किंवा इतर ज्या काही वस्तू असतात तर ते अन्नदान असतं, तर ते दान करत असतात. तर पूर्वी सोने चांदी दान केलं जायचं, पण आता आपण त्या ठिकाणी पाहतो की शक्यतोवर अन्नदान केलं जातं. श्री द्वारकाधीश मंदिर, तर ह्या मंदिराला जगत मंदिर देखील म्हटलं जातं. तर हे गोमती नदीच्या काठावर वसलेलं आहे आणि हे मंदिर भगवान श्रीकृष्ण यांना समर्पित आहे. तर 4 धामपैकी हे एक धाम आहे आणि हे मंदिर सुमारे 2500 पूर्वीचं मानलं जातं. तर जे विश्वकर्मांनी बांधलं आहे अशी देखील एक आख्यायिका आहे. तर विशेषतः मंदिराची 52 गजांची पताका म्हणजे जो काही ध्वज आहे तर तो अगदी दुरून देखील आपल्याला दिसतो. तर ही 52 गजांची जी पताका आहे तर ती दिवसातून 5 वेळा बदलली जाते आणि एकदा जेव्हा ती पताका त्या ठिकाणी लावली जाते म्हणजे ध्वज एकदा लावल्यानंतर पुन्हा तो ध्वज त्या मंदिरावर लावत नाही. आणि अशा पद्धतीने जेव्हा आम्ही त्या ठिकाणी विचारलं की ध्वज आपल्याला अर्पण करायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागतं, तर त्यांनी सांगितलं की 2035 पर्यंत बुकिंग आहेत. म्हणजे लक्षात घ्या, दिवसातून 5 वेळा ती ध्वजा बदलली जाते आणि तरी देखील त्या ठिकाणी 2035 पर्यंत बुकिंग आहे. म्हणजे त्या तीर्थक्षेत्राचं किती विशेष असं महत्त्व आहे, लोकांची केवढी श्रद्धा आहे आणि किती भक्ती आहे हे आपल्याला यावरून लक्षात येतं. तर जेव्हाही तुम्ही ह्या ठिकाणी याल, द्वारकेला याल, तर ह्या सर्व तीर्थक्षेत्रांचं छान असं मनापासून दर्शन करा आणि भगवंताची सर्वांवर अशीच अखंड कृपा राहो. श्री द्वारकाधीश भगवान यांचं दर्शन घेतल्यानंतर आपण ज्या ठिकाणी तुलादान केलं जातं त्या ठिकाणी आपण दर्शन घेतलं. आणि तुलादान करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक असा प्रश्न आहे. ज्यांना तुलादान करण्याची, अन्नदान करण्याची इच्छा असेल त्यांनी जरूर करावं. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कंपल्शन नाही आहे. त्यानंतर आता आपण आलो आहेत गोमती घाट या ठिकाणी. तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की द्वारका हे तीर्थक्षेत्र गोमती नदीच्या काठावर वसलेलं आहे आणि गोमती नदी ही द्वारकेच्या पुढे वाहते आणि त्यामुळे हे एक पवित्र अशी ही नदी आहे. गंगा मैयाची उपनदी देखील म्हटलं जातं. तर ही नदी नेपाळच्या हिमालयीन पर्वतरांगांमध्ये उगम पावते आणि गुजरातसह अनेक भारतीय राज्यांमधून वाहते. श्री द्वारकाधीश भगवान यांचं जे स्वर्गद्वार आहे, मोक्षद्वार आणि स्वर्गद्वार अशी 2 द्वार आहेत. तर स्वर्गद्वारपासून 56 पायऱ्या उतरून आपण गोमती घाटावर आपण जाऊ शकतो. तर जे द्वारका शहराच्या मध्यभागी 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. तर गोमती घाटाचं धार्मिक आणि पौराणिक असं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर पौराणिक कथेनुसार गोमती नदी ही वशिष्ठ ऋषींची कन्या आहे आणि तिचे पाणी एखाद्याचे पाप धुण्यास पुरेसे आहे असंही म्हटलं जातं. म्हणूनच यात्रेकरू जे कोणी भक्त या ठिकाणी येतात तर ते गोमती नदीमध्ये स्नान करतात आणि ते सहसा गोमती नदी आणि समुद्राच्या संगमाच्या ठिकाणी असलेल्या गोमती कुंडात पवित्र स्नान करत असतात. तर ही नदी उत्तर प्रदेशातून वळणावळणाने वाहत गुजरातला पोहोचते आणि शेवटी समुद्राला मिळते. तर नदीच्या काठावर अनेक असे पवित्र घाट उभारले गेले आहेत आणि गोमती घाट हा जो अतिशय पवित्र आणि तेवढाच महत्त्वपूर्ण असा घाट आहे. कृष्णाजी, गोमती माता, त्याचबरोबर महालक्ष्मी, रणछोडजी आणि समुद्रनारायण भगवान अशी बरीच मंदिरं ह्या किनाऱ्यावर आहेत. तर ह्या ठिकाणी दर्शन जरूर करा. द्वारकाधीश भगवान की जय. तर श्री हरिकृपेने आम्ही आलोय द्वारका या ठिकाणी. तर खूप खूप छान असं दर्शन झालं आणि आज आहे 13 डिसेंबर 2025. आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. द्वारकाधीश भगवान की जय. जय. जय द्वारकाधीश. जय द्वारका. खूप छान असं दर्शन झालं. आणि आता आम्ही ज्यांच्यासोबत कालही आम्ही दर्शन घेतलं, म्हणजे 12 तारखेला आम्ही इथे आलो द्वारकेला, कालही दर्शन घेतलं आणि आजही दर्शन घेतलं. तुलादान काय असतं त्याचं महत्त्वही मी सांगणारच आहे. त्याचबरोबर आम्ही जे इथले गुरुजी आहेत किंवा जे ब्राह्मण देवता आहेत
त्यांच्या थ्रू आम्ही ते केलेले. त्यांनी छान प्रत्येक ठिकाणी म्हणजे जे द्वारकाधीश मंदिर आहे, मध्ये जी मंदिरं आहेत त्याचं महत्त्व काय आहे किंवा त्याविषयीची आम्हाला छान अशी सविस्तर माहिती त्यांनी सांगितलेली. तर काल जेव्हा दर्शन करत होतो तेव्हा ते शूट करणं शक्य नव्हतं, कारण मध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. पण ज्यांच्यामुळे म्हणजे परमेश्वर कृपेने ज्यांना पाठवलं आमच्यासाठी, तर ते जे महाराज आहेत त्यांच्या थ्रू आम्ही खूप आम्हाला छान दर्शन झालं, त्याचबरोबर माहिती देखील छान मिळाली. तर त्यांचं नाव आहे परेश भाई. हे आहेत परेश भाई. आणि आपका मोबाइल नंबर बता दीजिए. मोबाइल नंबर है 9974657504. एक बार जरूर द्वारका की यात्रा के लिए पधारिए. जय द्वारकाधीश. जय द्वारकाधीश. तुम्ही जेव्हाही याल, द्वारकेला जेव्हाही याल, तर हे यांचं धन्यवाद. जय द्वारकाधीश. जय द्वारकाधीश. जय जय द्वारकाधीश. द्वारकाधीश. खूब खुश रहिए और वापिस 51वीं वर्षगांठ मनाने के लिए जरूर ओ पधारिए. अरे वा, जरूर जरूर, धन्यवाद. तुम्ही जेव्हाही द्वारकेला याल, हे जे भाई आहेत महाराज आहेत, तर यांच्याशी नक्कीच संपर्क साधा. का सांगते, कारण व्हिडिओ आमचं तर छान दर्शन झालं. हे मी व्हिडिओमध्ये शूट नाही केलं असतं तरी चाललं असतं, पण काय आहे की ज्या व्यक्तीमुळे आपल्याला छान दर्शन घडलं, तर त्या व्यक्तीचं जे काही चांगली गोष्ट आहे ती इतरांपर्यंत पोहोचावी. तुम्ही जेव्हाही इथे याल तर यांच्याशी नक्कीच संपर्क साधा आणि यांना कॉन्टॅक्ट करून तुमचं अतिशय छान दर्शन होणार आहे. असं नाही, भगवंताचं दर्शन आपल्याला छानच होतं, फक्त एवढं की जी माहिती आहे ती जर आपल्याला ज्या तीर्थक्षेत्री आपण जातो त्या तीर्थक्षेत्राचं महत्त्व आपल्याला माहिती असेल, मंदिरात गेल्यानंतर प्रत्येक गोष्ट आपल्याला जर माहिती असेल, तर अजून आपल्याला ते छान वाटत असतं आणि त्याविषयी आपली अजून आस्था वाढत असते, आपली त्याविषयी बघण्याचा दृष्टिकोन आणि आपला भाव जास्तीचा त्यामुळे वाढत असतो. म्हणून आपण इथे आल्यानंतर यांच्याशी संपर्क साधा आणि जरूर छान असं तुमचंही दर्शन होईल. द्वारकाधीश भगवान की जय. जय द्वारकाधीश. जय द्वारकाधीश. बहुत बहुत धन्यवाद. ये जो द्वारका नगरी के ऊपर में आए, 4 धाम में बड़ा धाम ही 7 पुरी में मोक्षपुरी द्वारका है. कृष्ण भगवान परमात्मा का कर्मभूमि है. कृष्ण भगवान परमात्मा मथुरा छोड़कर आए, यहाँ कर प्रभु ने पूरी सोने की नगरी बसाई. प्रभु यहाँ अपने साथ में 56 कोटि यादवों को लाए, यादवों को यहाँ मोक्ष दिया. उसकी याद में यहाँ प्रभु ने 56 सीढ़ियाँ बनाई. मंदिर में 2 द्वार है, स्वर्ग द्वार है और मोक्ष द्वार है. तो ये प्रभु का कर्मभूमि. एक बार जरूर द्वारका यात्रा करने के लिए आना चाहिए. मैं परेश पंडित जी, द्वारका गुजरात से. मेरा मोबाइल नंबर है 9974657504. जय द्वारकाधीश. जय द्वारकाधीश. और ये गोमती नदी और समुद्र नारायण है वहाँ पे. अभी हम जहाँ लोकेशन पे खड़े हैं, ये गोमती नदी है जो समुद्र नारायण के साथ में संगम हो रहा है. जो पानी समुद्र में से ही आता है. हर 6-6 घंटे पर में जब ज्वार भाटा होता है तो पानी समुद्र में से आता है और वापस समुद्र में चला जाता है. जय द्वारकाधीश. जय द्वारकाधीश.